नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या भारत देशाला साजेशा अशा राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी इंद्रायणी कॉलनी येथील प्रांगणात थाटामाटात संपन्न झाली. प्रज्ञा महिला मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले. सकाळी 10 वाजता धम्मवंदना सामूहिक वंदन संपन्न झाले. सायंकाळी 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 7 वाजता गणेश मोहनराव काकडे यांच्या उपस्थितीत महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर धनंजय वसंत वाघमारे हे प्रमुख वक्ते यांचे व्याख्यान पार पडले. उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी उपस्थित अनुयायांना संबोधित करताना बौद्ध धर्माची व्याख्या सांगत बाबासाहेबांनी गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन या समाजाचा उत्कर्ष करण्याच्या हेतूने 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्म स्वीकारला. त्या दिवसापासून बौद्ध समाजासाठी त्यांनी आजीवन कार्य केले. प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 शब्दांना शिरसंवाद मानून कार्य केले. ज्यांची बुद्धी प्रचंड आहे आणि जो प्रचंड हुशार आहे त्यास बौद्ध म्हणतात. माणसाला जीवन सुखी करण्यासाठी मैत्री, दान, अधिष्ठान, निष्कर्म, सत्य, अष्टांग, 10 परिमता, आर्यसिद्धी, उपोसद, त्रिशरण, पंचशील, अष्टशील, अष्टांग मार्ग या सर्वांचं पालन केलं पाहिजे. या धर्मात शांततेचा संदेश आहे. गौतम बुद्धांनी मानवतेची शिकवण दिली. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्त्व दिले आहे. ते स्वतः प्रचंड विद्वान होते. त्यांची जयंती साजरी करत असतानाच त्यांनी दिलेली शिकवण प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. एक समाज सुधारक, एक प्रसिद्ध वकील, त्याचप्रमाणे एक प्रसिद्ध राजकारणी, एक प्रसिद्ध मंत्री, राज्यघटनेचे शिल्पकार, त्याचप्रमाणे लेखक, अनेक शाळा, अनेक महाविद्यालय काढली असे शिक्षण महर्षी, एक आदर्श प्राध्यापक, एक पत्रकार, अनेक अंगांनी त्यांच्याकडे पाहिलं तर, आणि एक धर्माचे प्रवर्तक म्हणजे ज्यांनी आपल्या सर्व बांधवांना दुःखातून मुक्त करून नवीन धर्मामध्ये समाविष्ट केले असे धर्म प्रवर्तक म्हणलं तरी हरकत नाही. बाबासाहेबांचे गुरु तसे 3 तथागत गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले या तिघांशी कधी डायरेक्ट बाबासाहेबांचा संबंध आलेला नाहीये, पण त्यांच्या विचारांशी संबंध आला आहे. आणि आजचं हे व्यासपीठ आहे ते विचारांचं व्यासपीठ आहे. आज महिला भगिनी सगळ्यांनी अगदी नाचून आनंद व्यक्त केला पाहिजे, कारण बाबासाहेबांचं कार्यच तेवढं मोठं आहे. बाबासाहेबांचं बालपण आपल्या सर्वांना माहिती आहे. 14 एप्रिल 1891 त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्यांनी किती यातना सोसल्या, कारण त्यावेळेसची असलेली चतुर्वर्ण व्यवस्था या समाज आणि मनुस्मृती या समाजाला घातक अशी होती. आणि घातक असणारी सर्व चतुर्वर्ण व्यवस्था त्याच्यामध्ये राहणं आणि त्याच्यामध्ये होणारा अन्याय आपण सर्वांनी अभ्यासला. मी त्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही, पण बाबासाहेबांनी काय काय केलं. बाबासाहेबांनी या समाजाला बाहेर काढण्यासाठी पत्रकारिता सुरू केली. मूकनागे म्हणून वृत्तपत्र काढलं, जनता म्हणून काढलं, बहिष्कृत भारत म्हणून काढलं. असे वृत्तपत्राच्या माध्यमातून परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना वाचनाची प्रचंड आवड. या माणसाला किती वाचनाची आवड असेल. ज्यावेळेस परदेशात होते त्यावेळेस परदेशातून येताना त्यांची काही पुस्तकं कोठीने येत होती. आणि वाघमारे सर ज्यावेळेस ती पुस्तकं बुडाली त्यावेळेस बाबासाहेब पुढे आले, पुस्तकं मागवून येत होती आणि ती बुडाली. त्यावेळेस बाबासाहेबांना अत्यंत दुःख झालं. त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं राजगृहाच्या इथे दादरला, पुस्तकांसाठी. आणि वाचाल तर वाचाल असं म्हणणारे बाबासाहेबांचं वाचन अफाट होतं. आणि त्या वाचनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. आणि कृष्णाजी अर्जुन केळुस्कर ज्यावेळेस बाबासाहेब मॅट्रिक पास झाले
त्यावेळेस बाबासाहेबांची एक सभा ठेवली गेली. त्या सभेला कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं पुस्तक लिहिलं आणि दुसरं पुस्तक त्यांनी तथागत गौतम बुद्धावरती लिहिलं, ते पुस्तक बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्यानंतर पहिल्यांदा दिलं. म्हणजे बाबासाहेबांचा संबंध कधी आला? मॅट्रिक झाल्यानंतर पहिल्यांदा तथागत गौतम बुद्धाशी संबंध आला आणि त्यांना वाचनात आलं. आणि बाबासाहेबांनी त्यांचं शिक्षण महाराज सयाजीराव गायकवाडांच्या शिष्यवृत्तीतून असेल किंवा राजश्री शाहू महाराजांसारखी काही चांगली लोक होती त्यांच्या माध्यमातून कोलंबो इथं न्यूयॉर्कला पूर्ण केलं. त्यानंतर लंडन इथं अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, PhD असेल, MA असेल, बॅरिस्टर असेल, अनेक पदव्या. आज वाघमारे साहेब आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवणं सुद्धा आम्हाला जड जाते. तळेगावातल्या एखादी चांगली शाळा शोधायची, मुलांना तिथं पास करून घेणं. पण त्या काळामध्ये एक दलित समाजातील एक युवक घरची कुठलीही आर्थिक व्यवस्था चांगली नसताना, घरची समाजाची कुठली आर्थिक व्यवस्था चांगली नसताना परदेशात जाऊन एवढ्या डिग्र्या संपन्न करतो आणि ज्ञान संपन्न म्हणतो. आणि त्यांच्या ज्ञानाची दखल घेऊन त्यांना विविध ठिकाणी प्राध्यापक, प्राचार्य म्हणून मुंबईत एल्फिस्टन कॉलेज असेल ना, एल्फिस्टन कॉलेज असेल, विविध कॉलेजमध्ये त्यांना संधी प्राप्त झाली. आणि भारताचे पहिले, त्यांना कळून चुकलं बाबासाहेबांना की आपण राजकारण आलं पाहिजे. भारताचे पहिले कायदा मंत्री झाले ते बाबासाहेब. आणि पहिले कायदा मंत्री होत असताना किंवा मजूर मंत्री होत असताना कामाचे तास कमी करणारे बाबासाहेब. नंतर महिलांना प्रसूतीची रजा देणारे बाबासाहेब. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी महिलांना वाटणीमध्ये समान हक्क प्राप्त करून दिला. त्याचप्रमाणे घटस्फोटाचा अधिकार दिला आणि बहुपत्नीत्व थांबवलं. त्याचप्रमाणे हुंडाबळी असेल किंवा बालविवाह आहेत त्यांना पायबंद घालण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. यावेळी उपस्थित माजी नगरसेवक रोहित लांगे, पत्रकार जगन्नाथ काळे, राहुल सोनवणे, रेश्मा फडतरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सूरसागर ऑर्केस्ट्रातर्फे भीमगीतांच्या कार्यक्रमाने सांगता झाली. या प्रसंगी प्रज्ञा महिला मंडळाच्या संस्थापिका लता अशोक घोलप, आधारस्तंभ सीमा ससाने, शोभा पायाळे, स्मिता तायडे, वैशाली रणधीर, लक्ष्मी साळवे, वंदना कांबळे, अंजना काकडे, निशा रामटेके, अध्यक्षा शिल्पा गायकवाड, उपाध्यक्षा सारिका कांबळे, कार्याध्यक्षा साक्षी काकडे, सिंधू शिंदे, सचिव मिनल पायाळे, सहसचिव सुनीता म्हस्के, सुमन क्षीरसागर, खजिनदार अंजली रणपिसे, आरती कांबळे यांच्यासह शेकडो अनुयायी उपस्थित होते. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.